नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पावभाजीसोबत मिळणारी नाशिकची फेमस अशी लसूण चटणी। या चटणीची चव पावभाजीच्या गाडीवरती मिळणाऱ्या चटणीपेक्षाही सुंदर आहे। तर ज्यांचा फूड बिझनेस आहे त्यांनी ही रेसिपी आवर्जून बघा। या ठिकाणी मी 1/2 किलो लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या मी सोललेल्या नाहीत, फक्त वरचा जो एक्स्ट्राचा कचरा असतो ना तो काढून टाकलेला आहे। या चटणीला चव आणि त्याची क्वांटिटी या न सोललेल्या लसणामुळेच वाढते। आणि चटणीसाठी लागणारे इतर साहित्यामध्ये मिरची पावडर, हळद आणि 100 ग्रॅम बटर मी इथे घेतलेले। आता मिक्सरमध्ये आपण प्रथम या सगळ्या लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेणार आहोत। आधी मी पाणी न घालता या लसणाच्या पाकळ्या वाटून घेणार आहे। तर हे बघा, हे असं थोडंसं जाडसर असं आपल्याला टेक्स्चर मिळालेलं आहे। याच्यानंतर थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं आणि एकदा पुन्हा मिक्सर करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला एक स्मूथ अशी पेस्ट तयार होईल। पण एकदमच बारीक करायचं नाही आहे, थोडंसं जाडसर असं राहील असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। हे आता या ठिकाणी मी तेल आणि बटर सेम क्वांटिटीमध्ये कढईमध्ये घेतलेलं आहे। शक्य असेल तर तुम्ही ही चटणी बटरमध्येच करा, कारण बटरमध्ये ह्या चटणीची चव अजून छान लागते। तेल आणि बटर व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता वाटलेला लसूण टाकायचा आहे आणि हा लसूण आपल्याला त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे, ब्राऊन करायचा नाही आहे। या चटणीला तेल थोडं जास्त लागतं, मला थोडं तेल कमी वाटलं म्हणून मी थोडंसं अजून तेल हिच्यात टाकलेलं आहे आणि लसूण सतत हलवत परतून घेतलेलं आहे। जेव्हा आपण पावभाजीच्या गाडीवरती ही चटणी खातो तर पावभाजीच्या गाडीवरती ही चटणी कंपल्सरी बटरमध्येच बनवली जाते, त्यामुळे त्याचा वास आणि चव खूप सुंदर लागते। लसूण आता बदामी कलरवरती भाजला गेलेला आहे आणि आता यामध्ये आपण तिखट टाकणार आहोत। आता तिखट हे आपल्याला आपल्या चवीनुसार टाकायचं आहे, पण ही चटणी असल्यामुळे तिखट थोडंसं जास्त जाणार। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे। आता हा व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। यानंतर पावभाजीच्या गाडीवरचा सिक्रेट मसाला म्हणजे पावभाजी मसाला या चटणीमध्ये टाकायचा आहे। या चटणीच्या चवीमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट रोल हा पावभाजी मसाल्याचा आहे, त्यामुळे हा मसाला कंपल्सरी याच्यामध्ये टाका। आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ही सगळी चटणी व्यवस्थित अशी हलवून घेतलेली आहे। आता फक्त आपल्याला 1 मिनिट ह्याला परतायचं आहे। यानंतरसुद्धा जर तुम्हाला ही चटणी पातळ अशी हवी असेल तर हिच्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालतं, पण चटणी ही थोडीशी आता घट्टसर ठेवायची आहे म्हणून मी इथं फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। हे बघा, आपली चटणी तयार झालेली आहे। बनवायला अगदी सोपी आहे। अशी ही नाशिकची फेमस लसूण चटणी तुम्ही घरी नक्की बनवून बघा आणि ही चटणी तुम्हाला कशी वाटली किंवा कशी झाली तुमची हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।